शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यामध्ये लवकरच ऑपरेशन टायगर राबवलं जाईल अशी जोरदार चर्चा आहे। या चर्चांमध्ये धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी उभाटाच्या धाराशिवचे आमदार खासदारांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत संकेत दिल्याने ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार का या चर्चांना उधाण आलंय। सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वावगं वाटायला नको। आम्ही खमके आहेत, आमच्यावर काय दहाडबी पडत नाही, काहीच नाही, त्यामुळे हाय तिथं आपलं निभराव, आम्ही काय काळजी करू नका। आणि आताचं जे राजकारण चाललंय ती कसं आहे, जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे, फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं। मला वाटते त्या धाटणीतल्या आम्ही नाहीत। राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलेली असताना धाराशिवमधल्या घडामोडींनी सर्वांचं लक्ष वेधलंय। पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईकांनी धाराशिव दौऱ्यावर असताना ऑपरेशन टायगर बद्दल केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। ठाकरेंच्या पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील महायुतीचेच आहेत असं वक्तव्य सरनाईकांनी केलं आणि चर्चांना सुरुवात झाली। या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची आहे। बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेले आणि त्या माध्यमातून फक्त 80 जागा लढून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं केलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वावगं वाटायला नको। प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर चर्चांचं मोहोळ उठलं। खरं तर ओमराजे असोत की कैलास पाटील दोघेही ठाकरेंचे खंदे समर्थक मानले जातात, पण सोमवारी आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त ओमराजेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटोच नसल्यानं चर्चांना पेव फुटलं। पण त्यानंतर ओमराजेंनी हे असं काहीसं स्पष्टीकरण दिलंय। मी कायमस्वरूपी सांगितलं की ह्या ओमराजेला एकदा आमदार आणि दोनदा खासदार हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्यामुळे मी झालेलो आहे। अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं काही कारण नाही। आणि आताचं जे राजकारण चाललंय ती कसं आहे, जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे, फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं। मला वाटते त्या धाटणीतल्या आम्ही नाहीत। माणूस रिकाम्या हातानंच येतंय आणि रिकाम्या हातानंच जातंय। माणूस मेल्याच्या नंतर काय शिल्लक राहतंय, त्याचं नावच राहतंय। तुम्ही कधी ऐकलं का बॅगा भरून गेलं घेऊन म्हणून, वर जमीन लयमिटी घेतली वर घेऊन गेलं म्हणून? सगळं इथं ठेवायचं आहे। त्यामुळं माणसाचं नाव ही अखंड राहतं आणि ती नाव जपायचं काम आम्ही निश्चित। पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी धाराशिवमध्ये एसटी दरवाढी विरोधात उबाठानं केलेलं आंदोलन सुद्धा चांगलं चर्चेत राहिलं। मला काय म्हणायचंय, निष्ठेचं मीटर जर भेटलं तर आणा एकदा, म्हणजे असं माणसाला लावून आपण तपासू तरी। एक लक्षात घ्या, ही निष्ठा ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं कुणाचं कसं झालंय, कोण कुठल्या मजबुरीने गेलंय, एखाद्याला प्रेशराईज करायचं, गुन्हे दाखल करायचे, ईडी सीबीआयच्या धाडी टाकायच्या आणि त्याला जायला मजबूर करायचं। ह्या पद्धती बऱ्याचदा अवलंबलेल्या त्यांनी वस्तुस्थिती आहे का, ही वस्तुस्थिती कधीही नाकारली जाणार नाही, ती नाकारली जाऊ शकत नाही। त्याच्यामुळं आम्ही खमके आहेत, आमच्यावर काय दहाडबी पडत नाही, काहीच नाही, त्यामुळे हाय तिथं आपलं निभराव, आम्ही काय काळजी करू नका। शिवसेनेत जेव्हा फूट पडली तेव्हा सुरतवरनं पलायन करत पुन्हा ठाकरेंकडे येणाऱ्या आमदारांपैकी कैलास पाटील एक आहेत। तर ओमराजे निंबाळकरही ठाकरेंचे खंदे निष्ठावंत मानले जातात। पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पाडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय आणि त्यामुळेच ओमराजे आणि कैलास पाटलांविषयी सरनाईकांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर धाराशिवमधनंच तर ऑपरेशन टायगरला सुरुवात होणार नाही ना याची राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।